नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. रत्नागिरी इथल्या सागरी मत्स्यालय आणि संग्रहालयाची आकर्षक सफर घडवून आणणाऱ्या व्हिडिओचा हा आहे दुसरा भाग. जर याआधी तुम्ही या व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल तर माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की कृपया आधी तो भाग बघा, म्हणजे या संग्रहालय आणि मत्स्यालयाविषयी तुम्हाला अधिक माहिती कळून जाईल. हे मत्स्यालय नक्की कुठे आहे, त्याचं प्रवेश शुल्क किती आहे, तिकडे कसं जायचं, या सगळ्या गोष्टी मी पहिल्या भागात सांगितलेल्या आहेत. चला तर मग आता या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया. आत्ता तुमच्या भेटीला आला आहे पॅरट फिश. हा मासा संकरित असून हा 1986मध्ये तैवानमध्ये प्रथम तयार करण्यात आला. जास्त करून हे मासे ऑरेंज कलरचे असतात, तर काही नैसर्गिकरित्या येलो किंवा ग्रे पण असू शकतात. यापुढे तुम्ही बघू शकताय शिंगटी म्हणजेच वॉकिंग कॅटफिश. या माशाचा स्पीड खरंच अमेझिंग आहे. याच्या हालचाली थोड्याशा सापासारख्या वाटतात. शिंगटी हा एक असा मासा आहे ज्याला अजिबात खवलं नसतात, पण याच्या हालचाली बघणं खूपच छान अनुभव आहे. आत्ता सादर होतोय खवला मासा. या माशांमध्ये मादीपेक्षा नर अधिक आकर्षक आणि रंगीबेरंगी असतात. आत्ता आपल्या सौंदर्याने तुम्हाला आकर्षित करण्यासाठी येतात एंजल फिश. आकर्षक रंग आणि आकार तसेच अत्यंत शांत वर्तन यासाठी मत्स्यालयात हे मासे विशेष लोकप्रिय असतात. यांची पैदास करणं तुलनेने सोपं असतं. यापुढे आहेत ते आगळे वेगळे ब्लॅक घोस्ट नाईफ फिश. यांचा आकार सुरीसारखा असल्यामुळे यांना नाईफ फिश हे नाव पडलं आहे. यांच्या नावातला घोस्ट हा शब्द मात्र स्थानिक गैरसमजुतीतून आलेला आहे. उगम दक्षिण अमेरिकेतील गोड्या पाण्यातील अधिवासात. आत्ता जो तुम्ही बघताय तो मोठा मासा आहे पाकू किंवा पंकज. हा जरी एकटा असला तरी फिश टँकमधलं याचं अस्तित्व दमदार आहे. आत्ता सादर होत आहेत क्लाउन फिश किंवा निमो मासे. 2003मध्ये रिलीज झालेल्या ॲनिमेटेड फाइंडिंग निमो या फिल्ममध्ये तुम्ही ॲनिमेटेड निमो मासे बघितलेले असतीलच. या आकर्षक माशांच्या तुलनेत ही फिश टँक काही तेवढीशी खास नाही आहे. आता पुढे एका आकर्षक फिश टँकमध्ये आहे ब्लॅक स्पॉट स्नॅपर. आणि आता मत्स्यप्रेमींची लाडकी कोलंबी टायगर प्रॉन किंवा याला झिंगा असं पण म्हणतात. ही माझीही फेवरेट आहेच. फक्त कोलंबीला असं जिवंत मी पहिल्यांदा बघते. हे आहेत पुफर फिश. यांना मराठीमध्ये केंड मासे असं पण म्हणतात. आकाराने हे थोडेसे फुगीर आहेत. आत्ता येत आहे मत्स्यप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेला जिताडा मासा. या माशाचं नाव यापूर्वी मी ऐकलं होतं, पण याला बघतेय फर्स्ट टाईम. हाही खूप आकर्षक आहे. यापुढे सादर होत आहेत सार्जंट मेजर फिश. या माशांच्या अंगावरती काळे पट्टे असतात. हे मासे मत्स्यालयात चांगले टिकतात आणि मोठ्या टाकीमध्ये समूहाने ठेवले असता हे फारच आकर्षक दिसतात. या टाकीमध्ये तसे कमी मासे आहेत आणि तरीही ते आकर्षकच दिसत आहेत. खूपच सुंदर दिसत आहेत. यांच्या पुढच्याच फिश टँकमध्ये आहेत टेरापोन फिश, ज्यांना मराठीमध्ये करकरा मासा असं म्हणतात.
यांच्याही अंगावरती काळ्या रंगाचे विशिष्ट असे पट्टे आहेत. सिल्वर कलरवरती हे काळ्या रंगाचे पट्टे फारच उठून दिसत आहेत. हा आहे खडपी गोब्रा मासा. याच्या पुढच्याच फिश टँकमध्ये आकर्षक अशा समूहाने एकत्र असलेले हे मासे आहेत. पर्ल स्पॉट किंवा मराठीमध्ये कोंडवा मासा. यांच्या अंगावरती तुम्ही बघू शकताय की आकर्षक असे स्पॉट्स आहेत आणि त्यामुळे यांना पर्ल स्पॉट असं नाव पडलं असावं. या पुढेही सादर होतोय एक आकर्षक असा मासा, पण दुर्दैवाने याचं नाव किंवा याची माहिती काहीच उपलब्ध नाही. आत्ता तुमच्या भेटीला आले आहेत मोनो एंजल्स. मला तर सुरुवातीला ही छोटी छोटी पापलेट्स आहेत असंच वाटलं, कारण त्यांचा आकार अगदी सेम पापलेटसारखाच दिसतोय. याच्या पुढच्या फिश टँकमधल्या माशाचे डोळे जरा भयंकर वाटत आहेत. या माशाचं नाव आहे निळी केंट किंवा ट्रिगर फिश. याचे दात आणि डोळे बघता हा हॉरर फिल्ममधला मासा वाटतोय. आत्ता पुढे येत आहेत आकर्षक असे पोपट मासे. यांचा रंग काहीसा हिरवट असल्यामुळे यांना पोपट मासे हे नाव पडलं असावं. एकंदरीतच हे मासे दिसायला सुंदर आहेत. आत्ता आपल्या सौंदर्याची तुम्हाला भुरळ घालण्यासाठी येत आहेत टारपोन फिश. यांना मराठीमध्ये चिरळी मासा असं पण म्हणतात. या माशांच्या हालचाली खूप आकर्षक आहेत आणि ही फिश टँक पण खूप छान आहे. पुन्हा पुढच्या फिश टँकमध्ये आहे कॅट फिश म्हणजे शिंगटी. पण आता इथे एक फरक आहे, हे वॉकिंग कॅटफिश नाही आहे, त्याने हे शांत आहेत. मागच्या टँकमधल्या वॉकिंग कॅटफिशचा स्पीड खूपच जास्त होता. आत्ता तुम्ही बघू शकताय मरीन कम्युनिटी टँक म्हणजेच सागरी समूह टाकी. समुद्रात आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे या टाकीमध्ये ठेवण्यात आले आहेत. इथे खूप सारी जैवविविधता आढळून येते आहे आणि त्यामुळे सागरी जीवांच्या अभ्यासकांसाठी ही टाकी खूप महत्त्वाची ठरू शकते. पुन्हा एकदा मत्स्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटू शकतं, कारण आता सादर होतो आहे त्यांचा लाडका खाजणी खेकडा किंवा मड क्रॅब. याच्या नांग्या खूपच मजबूत दिसत आहेत. याच्या पुढे आहे ती पाणवनस्पती टाकी. या टाकीमध्ये फक्त पाणवनस्पतीच नसून त्यामध्ये काही मासेही आहेत. हे मासे थोडेसे एंजल फिशसारखे दिसत आहेत. आता तर हा एकदम वेगळाच कोणता तरी मासा आहे, पण हाही खूप सुंदर आहे. आत्ता सादर होत आहेत लहान पण अत्यंत आकर्षक आणि अत्यंत चपळ असे प्लॅटी आणि स्क्वॅटेल मासे. पिवळा आणि काळ्या रंगाचा हा मासा आपल्या साध्या टॅक्सीची आठवण करून देतो आहे. याचे काळ्या रंगाचे डोळे अगदी ठळकपणे उठून दिसत आहेत. आत्ता सादर होतोय मला या मत्स्यालयातला सगळ्यात आवडलेला फ्लॉवर हॉर्न मासा. हा मानवनिर्मित असल्यामुळे तो नैसर्गिकरित्या उपलब्ध नाही. याच्या डोक्यावरील उंचवट्यामुळे मत्स्यप्रेमींमध्ये असा समज आहे की हा मासा आपल्या फिश टँकमध्ये ठेवला असता आपण आपल्या करिअरमध्ये चांगली प्रोग्रेस करू शकतो आणि आपली सांपत्तिक स्थितीही सुधारते. आता मी आले आहे मत्स्यालयाच्या जरा बाहेरच्या भागात. इथेच संग्रहालय पण आहे. तुम्ही बघू शकता आहात इथे एका टाकीमध्ये ठेवलेला आहे हा क्रोकोडाईल फिश. याची स्किन मगरीसारखी आहे, म्हणूनच याला क्रोकोडाईल फिश किंवा मगर मासा असं नाव पडलं असावं.
त्याच्या पुढच्याच एका गोल टाकीमध्ये ठेवलेले आहेत तिलापिया मासे. इथलं संग्रहालय पण बघण्यासारखं आहे. याच्यामध्ये विविध प्रकारच्या माशांचे अवशेष जतन केलेले आहेत. मी आता बघते आहे ते म्हणजे या मत्स्यालय आणि संग्रहालयाचं आकर्षण असलेला एका प्रचंड देवमाशाचा सांगाडा. हा सांगाडा अगदी भव्य म्हणावा असाच आहे. हा देवमासा 1980 साली रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्याच्या किनारपट्टीवरती आढळून आला होता. या मत्स्यालयातून बाहेर पडतानाही दरवाजाकडे ठेवलेल्या फिश टँकमधल्या माशांचा व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निसर्गाशी संबंधित अशाच सुंदर आणि प्रेक्षणीय जागांची माहिती करून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे आणि तरीही तुम्ही तो शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.